जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. भारतात आलेल्या कोरोना महामारीच्या विरोधात देशातील सर्वच यंत्रणा मैदानात उतरून कोरोनाशी लढा देत होत्या. अशा गंभीर परिस्थितीत नाशिक महापालिकेने नाशिक शहरात पालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या माध्यमातून अनेक टीम तयार केल्या होत्या. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे तसंच कोविड सेंटरची जबाबदारीही सुरेश खाडे यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. काय आहे नेमका कोरोना काळातील सुरेश खाडे यांचा अनुभव, याच्याच विषयी त्यांच्याशी चर्चा केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. गेल्या 2 वर्षापूर्वी भारतात कोरोनाने शिरकाव केला आणि परिस्थिती गंभीर होत गेली. या गंभीर परिस्थितीला लढण्यासाठी देशातील समाजातील प्रत्येक घटक 2 हात करू लागला. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा असेल, प्रशासकीय यंत्रणा असेल, राजकीय लोक असतील, प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपल्या परीनं असेल त्या ठिकाणी, शक्य होईल त्या ठिकाणी प्रत्येकाला मदत करण्याची भावना ठेवली. अनेकांनी आपल्या समाज बांधिलकीतून अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला. काय नेमकी परिस्थिती होती, कसा नेमका अनुभव होता, असे अनेक कोरोना योद्धा या काळात होऊन गेले. अनेकांनी प्रत्यक्ष मदत केली तर अप्रत्यक्ष मदत करणारेही अनेक हात होते. आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त खाडेसाहेब आहेत, प्रशासक म्हणून आहेत. काय नेमकी भावना होती, परिस्थिती काय होती, कसा त्यांचा अनुभव होता, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खाडेसाहेब, स्वागत आहे. नमस्ते सर. खरं तर प्रशासक म्हणून आपण जबाबदारी घेतली. आरोग्य यंत्रणा मैदानात उतरली होती, पोलीस प्रशासन होतं, अनेक लोक, समाजातले घटक ही या परिस्थितीला लढण्यासाठी प्रयत्न करू लागले होते. काय नेमके अनुभव राहिले, लोकांचे नेमका काय भावना होत्या, आपल्याकडनं लोकांपर्यंत कशी मदत पोहोचली? कोरोनाचा साधारणतः 2 वर्षापूर्वी आपल्याकडे ही भयंकर महामारी आली आणि या कालावधीमध्ये मॅक्झिमम मार्च 2020 पासून साधारणतः हा पॅन्डेमिक चालू झाला होता. त्यावेळेस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे समाजाच्या प्रत्येक घटक, जी व्यक्ती असेल, इतका भयंकर परिणाम त्यांच्यावर मानसिकरित्या झालेला होता. सर्व लोक घाबरलेले होते आणि अशा अवस्थेमध्ये प्रत्येकाला काय करावं हे सुचत नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व लोकांना मदतीचा हात मानसिकरित्या सर्व म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, महानगरपालिका असतील, सर्व कलेक्टरेट असतील, यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये समाजाचं मानसिकरित्या पूर्ण त्यांना धीर देण्याचं काम केलं. आणि अशा कालावधीमध्ये साधारणतः महानगरपालिकेमध्ये आमची सगळी यंत्रणा असेल, आयुक्त साहेब असतील, आमची सर्व पूर्ण वैद्यकीय टीम असेल, या टीमने आम्ही कंबर कसली आणि ह्याच्यामध्ये पूर्णतः आपल्या शहरवासियांना कसा दिलासा दिला जाईल ह्याची आम्ही एक पद्धतशीररित्या आखणी केली. आणि त्यानुसार आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साधारणतः महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जो ही जी योजना होती, त्या ह्या योजनेनुसार त्यांच्या म्हणजे त्यांनी दिलेल्या डायरेक्शननुसार आम्ही ती आपल्या शहरामध्ये योग्यरित्या वापरली आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिलाच आहे. खरं तर एप्रिल महिना आणि मे महिना अतिशय भयानक परिस्थिती होती. अनेक हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नव्हते. पेशंट नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत होती. अशा परिस्थितीत जे लोक तुमच्याकडे मदतीसाठी आले किंवा तुम्ही स्वतःहून ज्यांना मदत करायला गेले, काय नेमका अनुभव होता त्या काळातला? दुसरी फेज आली, दुसरा कोरोनाची लाट आली, तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती, तुम्हाला काय अनुभव आला? पहिल्या लाटेमध्ये आम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी या ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 771 टीम आम्ही 6 विभागामध्ये आम्ही कार्यरत केल्या होत्या
आणि प्रत्येक कुटुंबामध्ये कोमॉर्बिड पेशंट असेल, इतर ज्या इतर पेशंट असतील, या पेशंटची आम्ही तपासणी केली आणि त्यावेळेस आपण जे कोविड सेंटर्स होते त्याच्यामध्ये त्या कोमॉर्बिड पेशंट किंवा ज्यांना साधारणतः सिम्पटम्स होते तर अशा पेशंटला आपण हलवलं होतं. दुसरी लाट ज्यावेळेस आली त्यावेळेस पहिल्या लाटेमधून आपण खाली आलो आणि त्याच्यानंतर थोडी ती शिथिलता आली, लोक बाहेर पडले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा उद्रेक झाला. आता या धर्तीवर या दुसऱ्या लाटेच्या धर्तीवर मात्र भयंकर परिस्थिती निर्माण झाली. पेशंटची संख्या अचानक वाढली. साधारणतः बऱ्याचशा लोकांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली. यंत्रणा कमी पडायला लागली. आम्ही थोडेसे साशंक होऊन त्याच्याकडे पाहत होतो, परंतु आम्ही आमचा धीर खचून दिला नाही आणि आम्ही आता त्याच्यामध्ये अशी परिस्थिती झाली की ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. त्यावेळेस कोविड सेंटरची संख्या पण कमी होती, बेडची संख्या पण कमी होती. नंतर मग आयुक्त साहेबांनी दिलेल्या डायरेक्शनप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा आखणी केली आणि मग साधारणतः महाराष्ट्र शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे 80% बेड आपण प्रायव्हेट हॉस्पिटलकडून मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल त्याला साधारणतः दाद देत नव्हते, परंतु मग मी तुम्हाला माहीतच आहे की मी स्वतः त्याच्यामध्ये प्रत्यक्षरित्या ह्या मोठ्या हॉस्पिटलला जाऊन भेटी दिल्या आणि त्यांच्यामध्ये असणारी बेडची संख्या आपण प्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून मिळवली आणि 80% बेडवर आपल्याला लोकांना पेशंटला त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेड देण्याच्या दृष्टिकोनात आम्ही CBRS सिस्टीम अडॉप्ट केली. CBRS सिस्टीममध्ये आम्ही साधारणतः मग ह्या आपल्याकडे टोकन जनरेट होऊन अशा प्रकारची सिस्टीम आपण डेव्हलप केली. टोकन जनरेट केल्यानंतर मग त्या हॉस्पिटलला त्या पेशंटला बेड मिळत गेले आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपण अशा पूर्ण क्रिटिकल परिस्थितीमध्ये सुद्धा पुन्हा जनतेचा धीर सुटू नये असं आव्हानही आयुक्तांकडून प्रत्येक वेळी केलं गेलं. आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची महानगरपालिकेची टीम जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर नागरगोजे असतील, डॉक्टर आष्टीकर असतील, इतर त्यांची टीम असेल, माझे कुटुंब माझ्या जबाबदारीमध्ये माझ्या अंडर असणारी सगळी टीम असेल, आम्ही कंबर कसून आम्ही प्रत्येक व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही या दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना मानसिकरित्या आधारही दिला आणि त्याच्यातून आपण बाहेरही पडलो. आता ही परिस्थिती आता तिसऱ्या लाटेच्या प्रतीक्षेमध्ये आपण आहोत. आता तिसऱ्या लाटेच्या प्रतीक्षेमध्ये सुद्धा साशंकता आहे लोकांच्यामध्ये अजूनही बरंचसं. आता महाराष्ट्र शासनाने जो हा लॉकडाऊनमध्ये अनलॉक केलेला आहे त्याच्यामध्ये गाईडलाईन्स स्टिजंट आहेत, परंतु गाईडलाईन्स वाचून आपल्या लोकांनी त्याला सगळं प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्यातून आपल्याला प्रत्येकाने करुणायुद्ध झालं पाहिजे, तर आपण ह्या पॅन्डेमिकमधून आपण आपल्या लोकांना धीर देऊ शकतो. माझं सर्व नगरवासियांना, नाशिकवासियांना माझं कळकळीचं आव्हान आहे की ह्या त्रिसूत्रीचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. की आत्ताच्या अनलॉकमध्ये तुम्ही मॅक्झिमम आपण करोना संपला आणि नंतर मग त्याप्रमाणे आपण मास्क न वापरणे, डिस्टन्स न पाळणे, कसंही वर्तन करणे, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि ह्या आपण टाळल्या तरच आपण ह्याच्यामध्ये तिसऱ्या लाटेपासून आपण आपल्याला वाचू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. खरं तर जी परिस्थिती निर्माण झाली होती अतिशय भयानक परिस्थिती होती. अशा परिस्थितीत आपण प्रशासक म्हणून काम करत होते, ऑन फील्ड आपल्या टीमसोबत ही परिस्थिती हँडल करत होते. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरती होती. भीती वाटत नव्हती का की आपलं कुटुंबही आपल्या घरी आहे, त्यांना आपली गरज आहे, अशा काळात मनात काय विचार येतात? खरं तर हा तुम्ही विचारलेला प्रश्न खूप म्हणजे चांगला आहे, परंतु एक समाजसेवक समाजाला वाचवण्यासाठी जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, या युद्धामध्ये आपण कमी पडता कामा नये. आपल्या भारतासाठी तिन्ही दलाचे जवान आज त्या बाँड्रीवर तिथे लढतात. त्यांना जर का काळजी वाटत नसेल, ते कुटुंबाची काळजी न करता देशाची सेवा करत असतील, तर अशा फार म्हणजे देशाला आवश्यक असणाऱ्या कामामध्ये जर का आपण आपलं योगदान देऊ शकलो नाही, कुटुंब महत्त्वाचं नाही, देश महत्त्वाचा आहे. देशाचं रक्षण झालं तर आपले कुटुंबवासी जगू शकतात. माझं कुटुंब फक्त माझं नाही, तर माझ्या देशातील माझे नाशिक शहर असेल, महाराष्ट्र राज्य असेल किंवा देश असेल, ही माझी लोक आहे, माझा देश आहे. माझ्या देशासाठी मी मेलो तरी चालेल ना. इतक्या लोकांनी आज त्यांचं सर्वस्व पणाला लावलं, मग त्यांनी पणाला लावलं तर मग आपण कमी पडता कामा नाही.
माझ्या मनामध्ये नेहमी देशाची भावना जागृत राहते. मी नेहमी देशाचा विचार करतो, कुटुंबाचा विचार नंतर. देश वाचला तर कुटुंब वाचणार आहे, आणि कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी, जरी आपल्याला वाटलं की माझं कुटुंब आहे, पण तरीही नाही. 3 महिने झाले, 3 महिन्यात आम्ही एकदाही घरी गेलेलो नाही. आणि आज तर काय तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर सुद्धा आपण जम्बो कोविड सेंटर्स जवळजवळ 3-3, 4-4 हजार बेड्ससाठीची आपण पुढची योजना आपण करतो. याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल की महानगरपालिकेचे आमचे जे आयुक्त साहेब आहेत, कैलास जाधव साहेब, असा योद्धा, असा सुपर हिरो खरंच कुठे मिळणं शक्य नाही. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कणखर भूमिकेतून आम्हीही आमची मरणाची भीती आम्ही काढून टाकली. जर आपला बॉस आपल्याला अशा प्रकारचं जर धैर्य देत असेल तर आपणही कुठे कमी पडता कामा नये. आणि त्यामुळे त्या भावनेतून आम्ही काम करत राहिलो. खरं तर मरणाची कुठलीही भीती न बाळगता प्रशासनामध्ये काम करणारे लोक असतील, आरोग्य विभागात काम करणारे लोक असतील, कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबाची काळजी घेत या कोरोनाच्या परिस्थितीला लढा देण्यासाठी, 2 हात करण्यासाठी रात्रंदिवस या लोकांनी मेहनत घेतली आणि अनेकांचे जीव देखील या ठिकाणी वाचवले. येणाऱ्या पुढच्या काळात प्रत्येक नागरिकांनी आपली व इतरांची काळजी घ्यावी. सर्वच प्रश्न हे प्रशासनाच्या पातळीवर सुटत नसतात, मात्र लोकांनीही त्या जबाबदारीने जर वागलं आणि त्या नियमांचं पालन केलं तर अशा महामारीसारख्या रोगांना आपण खरोखर या ठिकाणी आळा बसवू शकतो. आपल्यासोबत अतिरिक्त आयुक्त होते खाडेसाहेबांनी अनेकदा अशा परिस्थितीला तोंड दिलेलं आहे. महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून ही संपूर्ण परिस्थिती जी ती ह्या टीमने या ठिकाणी हाताळली. त्याच्यामुळे खरे कोरोना योद्धा यांच्याकडेही बघितलं जातं आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याकडे बघितलं जातं आहे आणि समाजातला प्रत्येक घटक हा कोरोना योद्धा म्हणून या परिस्थितीत सामोरे आला. कॅमेरामन नितीन बोराळेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 ते 44 वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरणाची घोषणा केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र एकीकडे कोरोनाची लस घेण्याआधीच नागरिकांच्या मनात संभ्रम अवस्था आहे. यातच आता सिडको येथील एका ज्येष्ठ नागरिकानं डाव्या खांद्यावर लस घेतल्यानंतर त्यांच्या दोन्ही हाताला स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आलाय. नेमका काय आहे हा प्रकार, पाहूया जागर जनस्थान न्यूजच्या हा खास रिपोर्टमध्ये. सध्या कोरोना लसीकरणाला घेऊन समाजात अनेक गैरसमज आहेत. विशेष करून आदिवासी भागात, ग्रामीण भागात तर नागरिक अंधश्रद्धा म्हणून लसीकरण करतच नसल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आलाय. या सर्व गडबडीत मात्र नाशिक शहरात एक अजब प्रकार घडलाय. नाशिकच्या अरविंद सोनार यांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले. लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात चुंबकीय आकर्षण निर्माण झालंय. अरविंद सोनार यांच्या शरीरावर चक्क प्लेट, कॉइन चिकटतायत. सहज असंच न्यूज बघत असताना मला एक न्यूज समजली का दिल्लीमध्ये दुसरा डोस घेतल्यावर ती एका व्यक्तीला असे नाणे किंवा चमचे वगैरे घरातील वस्तू चिटकून राहिल्या हाताला. तर म्हणून सहज मी गंमत म्हणून मी विचार केला का अरे पप्पांनी आत्ता 5-6 दिवसापूर्वीच लस घेतलेली आहे, तर म्हणून आपण चेक करून बघू. तर मी पप्पांना सांगितलं, पप्पा म्हटलं तुम्ही लस घेतलेली 5-6 दिवसापूर्वी, तर तुम्ही ट्राय करून बघा असं खरंच होतं का, किंवा काही दुसरंही कारण असू शकतं, ते आपल्यालाही नाही माहिती. तर ट्राय केलं तर खरंच त्याला पप्पांच्या हाताला नाणे चिटकले. परत चमचे आम्ही ट्राय करून बघितले तर चमच्याही चिटकून हे झालं. तर आम्हालाही आश्चर्य वाटलं का नेमकं खरं कारण काय आहे. म्हणजे लस हे मुख्य कारण आहे का अजून काही त्यांच्या शरीरातील काही बदल हे मुख्य कारण आहे, हे गूढ आम्हालाही काही उकललेलं नाही आहे. पण लवकरच आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच सांगू तुम्हाला काय. कोरोना लस घेतल्याने शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढते, कोरोनाचा धोका कमी होतो. मात्र अरविंद सोनार यांच्या शरीरावर चक्क प्लेट, चमचे आणि कॉइन चिकटत असल्याने याबाबत आता सोनार यांनीही शंका उपस्थित केली आहे. कारण अरविंद सोनार यांचा गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाचा 2रा डोस पूर्ण झाल्यानंतरच शरीरात चुंबकीय आकर्षण निर्माण झालंय की काय, अशी शंका अरविंद सोनार यांनी उपस्थित केली आहे. मी अरविंद जगन्नाथ सोनार, जुन्या सिडको N3 119मध्ये राहतो. मी 3 महिन्यापूर्वी 84 दिवसापूर्वी कोविशिल्डची लस घेतली होती. त्याच्यानंतर 84 दिवस झाल्यावर आत्ता 4-5 दिवसापूर्वी दुसरी लस घेतली. लस घेतल्यावरती मला पहिलेही लस घेतल्यावर काही एक प्रॉब्लेम आला नाही, एकदम व्यवस्थित होतो.
दुसरी लस घेतल्यावरही मला काहीच एक प्रॉब्लेम नाही आला. सगळं काही व्यवस्थित होतं, ना काही कसलं काही प्रॉब्लेम आला ना काहीच नाही. आणि सर्वांनी लस घ्यावं माझी अशी इच्छा आहे. आणि तसेच आम्ही सहज गप्पा मारत बसल्यावरती मुलाला न्यूज आली त्या मोबाईलवरती. तर त्यांनी बोलले, पप्पा अशी अशी न्यूज दिल्लीवरून आली, तर तुम्ही पण बोलले चिटकून बघा बरं, पाहू आपण. तर त्यांनी ट्राय केली तर एक नाणं चिटकलं, दुसरं चिटकलं, असं बरेचसे नाणे चिटकले. असे करता करता रात्री बरेचसे चमचे 20-22 चमचे चिटकवले, 23 चमचे चिटकवले, एक प्लेट चमचं चिटकवली टाकीला शर्ट काढून. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला पहिल्यांदा डाऊट आला का बुवा घामामुळे होत असेल. मग आम्ही हात धुवून परत चेक केलं. हात धुवून चेक केल्यावरती परत ते नाणे चिटकायला लागले. आणि प्रत्यक्षात आणि मला लस घेतल्यामुळे कोणताही प्रॉब्लेम आजपर्यंत आलेला नाही आहे. मी आज पण एकदम व्यवस्थित आहे, सर्व काही व्यवस्थित आहे माझी मनाची स्थिती. पण असं का झालं हे मला काही समजत नाही. एखाद्या शरीरावर स्टीलच्या वस्तू चिकटणे हा देखील मेडिकल क्षेत्रात अजब प्रकार असल्याचं डॉक्टर सांगतायत. नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी देखील हा संशोधनाचा विषय असल्याचं सांगितलंय. तर याबाबत सोनार यांची तपासणी करून शासनाला अहवाल पाठवणार असल्याचंही ते बोलतायत. मी आता तो व्हिडिओ पण आपल्या माध्यमातूनच पाहिलेला आहे. त्या व्यक्तीला जर मॅग्नेटिक काही हे तयार झालं असेल त्याच्या शरीरामध्ये, तर तो मोठा संशोधनाचा विषय आहे. हे मी पहिल्यांदाच माझ्या मेडिकल करिअरमध्ये पहिल्यांदाच ऐकतो आहे. परंतु त्यांनी जो दावा केलेला आहे की वॅक्सिन दिल्यानंतर असं झालेलं आहे, तो मी आजच्या या घडीला तो दावा ग्राह्य धरू शकत नाही. त्याचा इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागेल आणि आम्ही तशा सूचना आमच्या तज्ज्ञ मंडळींना त्या ठिकाणी पाठवून सविस्तर असा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना शासन स्तरावर या सगळ्या गोष्टीची कल्पना देऊ आणि त्यानंतर त्याच्यावर जे काही शासन स्तरावर निर्णय होईल किंवा जो काही चौकशी संशोधन होईल त्याच्यानंतरच आपल्याला कुठल्या तरी निष्कर्षास येता येईल. अरविंद सोनार यांची 10 वर्षापूर्वी बायपास ऑपरेशन, तर सध्या त्यांना शुगर आहे. मात्र याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांचं पूर्णपणे चेकअप करून नक्की हे घडतंय तरी कसं याचा तपास केला जाणार आहे. यासाठी नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी वैद्यकीय पथक देखील सोनार यांच्या घरी पाठवून तपासणीला सुरुवात केली आहे. याच्यामध्ये आता त्यांनी जे वॅक्सिन घेतलेलं आहे त्यांची व्हॅक्सिनेशनची हिस्ट्री आणि हे सगळं तपासलं जाईल आणि त्यांना काय त्रास होतो आहे किंवा त्यांचे काय कंप्लेंट्स आहेत त्यानुसार त्यांची तपासणी करून पुढील आपल्याला निर्णय घेता येईल. सर, पण हे कशामुळे झालं तुम्हाला काय वाटतं? नाही, आता रुटीनली जर मॅग्नेटिक फेनॉमेनॉन वगैरे आपण जसं म्हणताय तसं वॅक्सिनेशन नंतर होण्याचं असं कुठेही ऐकिवात नाही किंवा शास्त्रात हे नाही आहे. आणि असं पूर्ण शरीरात आता इम्युनायझेशन म्हणजे फक्त प्रतिकारशक्ती तयार होते वॅक्सिन दिल्याने. आता हे का झालं असेल, कसं झालं असेल किंवा त्यांच्या अगोदरची काही हिस्ट्री असेल हे तपासावं लागेल. ते तपासल्यानंतर आपण त्याच्यावर कमेंट करू शकतो. अरविंद सोनार आपल्या शरीरात चुंबकीय आकर्षण जरी निर्माण झालं असेल तरी सध्या कोणताच त्रास त्यांना होत नाहीये. आणि कोरोना लस घेतल्यानंतर काही त्रास होत नाही. तरी सर्वांना कोरोना लस घ्यावी याबाबत ते जनजागृती देखील करतायत. त्यामुळे वैद्यकीय तपासात काय अहवाल येतो. नाशिकचे मॅग्नेट मॅन अरविंद सोनार यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासात काय अहवाल येतो हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज नाशिक शहरातील नाले सफाईचा आढावा घेतलाय. मात्र महापौरांच्या या दौऱ्यात अनेक बड्या कंपन्यांनी शहरातील नाले अनधिकृतपणे बुजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान या कंपन्यांना तात्काळ नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिलाय. नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहरातील पावसाळ्यापूर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. शहरातील सिडको, सातपूर, अंबड परिसरातील नाले बुजवल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी समोर आलाय. अनेक बड्या कंपन्यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना शहरातील नदी नाल्यांचा श्वास घोटून अनधिकृत बांधकाम केलंय. तसंच अनेक कंपन्यांनी केमिकल युक्त सांडपाणी देखील नद्यांच्या पात्रात सोडल्याचं समोर आलंय. अशा बड्या कंपन्यांना तत्काळ नोटीस देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेत. कोणती कंपनी त्या हत्या शाळा तिथे कोणती
नवीन इमारत बांधणी चालली आहे फॅक्टरी असं मला समजलं. आणि हे दुर्दैव आहे ना, नाले बुजवले जातात, नैसर्गिक जे काही संपूर्ण पाणी त्याचं वर्षानुवर्ष जातं ते बुजलं का रोडवर येणार, ते आलं की नागरिक ओरडणार. संपूर्ण या बाबतीमध्ये का बुजवला काय नाही त्याच्यापासून कोणकोण जबाबदारी त्यांची जबाबदारी निश्चित करी. संपूर्ण अशामध्ये आपल्याला काय करता येईल ती पण उपाययोजना केली जाईल, पण ते पाणी नाला गेलं पाहिजे एवढी आपण उपाययोजना करू. अंबड परिसरातल्या औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून नालेसफाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून स्थानिक नगरसेवकांना वारंवार केल्या जात होत्या. नगरसेवक राकेश दोंदे यांनी देखील प्रशासनाला अनेकदा सूचना केल्या आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या लक्षात आणून दिलंय. नैसर्गिक नाल्यांवर केलेल्या अतिक्रमणाला देखील नोटीस बजावण्यात आल्या होत्या, पण अजूनही कुठलीही कारवाई होत नसल्यानं महापौरांच्या दौऱ्यानंतर आता तरी कारवाई होईल अशी अपेक्षा नगरसेवक राकेश दोंदेंनी व्यक्त केली आहे. आता आम्ही जिथं महापौरांचा दौरा झाला अंबड MIDCमध्ये, आता एवढी मोठी कंपनी आहे दातार स्विचगेअर, आज यांच्या समोरचाच नाला आम्ही बघतोय. MIDCनं प्लॅन्टेशनसाठी दिलेले प्लॉट आहे, इतके मोठे नाले होते. आज त्या नाल्यांना तुम्ही बघताय त्यांची काय अवस्था आहे. आणि समोरचे तर वॉल कंपाऊंड अतिक्रमण करून नाले बुजवण्यात आलेले आहे. अशाच पद्धतीने MIDCमध्ये केमिकलचं पाणी म्हणा, या आता मारुती संकुल या ठिकाणी बघितलं आपण, अंबड MIDCमधलं जे केमिकलचं पाणी आहे याच्यामुळे जे स्थानिकांच्या शेते आहे बाजूला, हे यांनी सोर्स खड्डे यांचे भरून वाहत आहे. आम्ही स्थानिकांनी ग्रामस्थांनी वेळोवेळी याच्यावर तक्रारी केल्या महापालिकेला, MIDCला, यांनी याच्यावर कुठलीही आत्तापर्यंत कारवाई केली नाही. तर महापौरांनी याच्यावर कारवाई करावा ही आमची इच्छा आहे ग्रामस्थांच्या वतीने. आणि जे आमच्या शेते आहे त्यांची नासडी झाली आणि आज आमच्या ग्रामस्थांना स्थानिकांना दोन हाताला काम नाही राहिले. शेती बंद पडल्यामुळे शेतीत कुठलेही पीक पिकत नाही. हे केमिकलच्या पाण्यायुक्त सगळे शेतीची नासडी झाली. विहिरीच्या पाण्याला सगळं केमिकल पाणी येतं आहे आणि शेती सगळी नापीक झाल्यामुळे आमचे जे ग्रामस्थ आहे, युवक आहे, शेतकऱ्यांना आज त्यांच्या दोन हाताला काम नाही राहिले. MIDCमध्ये स्थानिकांना कुठे प्राधान्य नाही, कुठे काम दिलं जात नाही. अशी वाईट परिस्थिती असताना आज महापौर दौरा झाला आहे. महापौरांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने इच्छा आहे. हवामान खात्यानं पुढच्या काही तासात नाशिक शहर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. यावर्षी पावसाळ्यामध्ये शहरातील सखल भागात पाणी साचत असल्यानं महापौरांनी नाले सफाईचा आढावा घेतला असला तरी अनधिकृतपणे नाले बुजवणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. मात्र ही योजना आधीच्या सरकारसारखी फसवी तर नाही ना? याबाबत नेमकं शेतकरी वर्गाला काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमीन शेख यांनी शेतकऱ्यांचा संवाद साधलाय. राज्य सरकारच्या काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, ही योजना चांगली की वाईट हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय म्हणणं आहे त्यांचं. काल राज्य सरकारने जी घोषणा केली त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? राज्य सरकारच्या घोषणेबद्दल आनंदाचे आभारच व्यक्त करतो, परंतु राज्य सरकार अशा अनेक घोषणा करतं. नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना माफी देऊ ती अजून दिलेली नाही. 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांची माफी झालेली नाही. त्यामुळे संस्था आज अडचणीत आलेली आहे, NDC बँक अडचणीत आलेली आहे. लोक कर्जमाफीची वाट पाहत आहे, सरकार त्याच्यावर निर्णय घेत नाही आहे. आणि ही जी योजना ही पूर्वीचीच आहे. 3 लाखापर्यंत कर्ज नाही, व्याज नाही असं म्हटलेलं आहे. तर ते व्याज येतं डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलतीतून 4% येतात, 3% हे शासन भरतं. अशा पद्धतीने 6% परतावा हा 4-5 वर्षांनी 3 वर्षांनी नंतर येतो. परंतु प्रत्यक्षात वसूल करताना 7% लावून शेतकऱ्याकडून वसूल केलं जातं. कदाचित तीच योजना ही असेल तर काय फायदा नाही, ही फसवी योजना आहे. हा 31 मार्चला तुम्ही भरून घेताना माझ्याकडून 3 लाखच रुपये भरले, व्याज आकारलं नाही आणि तो व्याज जेव्हा येईल तेव्हा त्या बँकेला किंवा संस्थेला दिलं तर खरी ही योजना कार्यान्वित होईल. दुसरी गोष्ट, हे वाटप नॅशनलाइज बँकेमार्फत न होता हे संस्थांमार्फत NDC मार्फत व्हावं. कारण नॅशनलाइज बँकेचे कर्ज वितरणाचे नियम अतिशय क्लिष्ट आणि जाचक आहेत. जिल्हा बँकेकडे किंवा संस्थेकडे डिक्लेरेशन हे फक्त 100 रुपयात नोंदवलं जातं
आणि नॅशनलाइज बँक ह्या 3 लाखापर्यंत डिक्लेरेशन नोंदवतच नाही. असे अनेक मुद्दे आहेत, ते सांगण्यासारखे नाहीत, कागदावरचे आहेत. परंतु संस्थांकडून आणि जिल्हा बँकेकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा आणि भरते वेळेस मूळ रक्कम फक्त घ्यावी आणि व्याज शासनाने ताबडतोब त्याच हंगामात भरावं, ही शासनाला शेतकऱ्यांकडून विनंती. तुमचं काय म्हणणं? हा जो निर्णय झालेला आहे शासन स्तरावरती, हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वागताच आहे. पण रेग्युलर सभासदाची व्याख्या काय? मागच्या वेळेला 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ केलं, आता ह्या सरकारने 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं आणि मध्येच कोणीतरी एका मंत्र्यांनी सांगितलं की आमचा विचार चालू आहे 2 लाखाच्या पुढच्या कर्जमाफीचा. त्याच्यामुळे संपूर्ण सभासद हे संस्थेचे आमच्या थकबाकीदार झालेले आहेत. आता रेग्युलर जर करायचं असेल तर फक्त त्यांचं व्याज भरून घ्यायला सांगितलं पाहिजे आणि ते रेग्युलर केले. त्याच्या पुढच्या वर्षापासून फक्त जेवढं रेग्युलर मुद्दल आहे तेवढ्या मुद्दल फक्त दरवर्षी 31 मार्चला किंवा 30/6ला सभासदाला भरता आलं पाहिजे, तर ह्या योजनेचा खरा लाभ शेतकऱ्याला मिळू शकतो. व्याज थकलेला असल्यामुळे सभासद आज थकबाकीदार आहे, व्याजासह थकबाकीदार सभासद पूर्ण रक्कम भरू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या योजनेचा सभासदाला लाभ होऊ शकत नाही. हा शासन स्तरावर निर्णय झाला पाहिजे. आता फक्त व्याज भरा, तिथून पुढचं तुम्हाला फक्त मुद्दल भरायचं आहे. शासन 3 लाखापर्यंतचं कर्ज तुम्हाला देणार आहे बिनव्याजी. तुम्हाला काय वाटतं? मी सरकारचे जे निर्णय झालेला आहे 3 लाखापर्यंत कर्ज हे व्याजमुक्त करणार आहे, परंतु जिल्हा बँका जसे नोटबंदी झाली तसे जिल्हा बँका ह्या आर्थिक अडचणीत आलेल्या आहे. ज्या सोसायट्यांमार्फत जिल्हा बँक ज्या सोसायट्यांमार्फत कर्ज वाटप करते त्या सोसायट्यांना आज पुरवठा होत नाही आहे आणि जो होतो तो खूप तुटपुंजा होतो आहे. ज्यांनी 2016च्या आत ज्यांनी 1 लाखाचं कर्ज घेतलं त्यानंतर त्याला 50,000 सुद्धा कर्ज वाटप होत नाही आज. आणि ही तफावत आहे. शेतकऱ्याला कर्जाची गरज असते, त्याला पिकं उभी करायची असतात, परंतु जर तुटपुंज कर्ज असेल देत आलं तर त्याचा उपयोग पण नाही. जास्तीत जास्त कर्ज हे सहकारी संस्थांमार्फतच झालं पाहिजे, ही सरकारने काळजी घेतली पाहिजे. आणि सरकारी ज्या बँका आहे नॅशनलाइज बँका यांचे नियम खूप क्लिष्ट आहे. ते बँक शेतकऱ्याला उभं सुद्धा करत नाही. आणि NDC बँकेच्या जिल्हा बँका आहे ह्या कर्ज पुरवठा करताना त्यांची सुलभ योजना असल्यामुळे शेतकरी जास्त त्याच्याकडे आकर्षित होतो. परंतु आता ही योजना आली, परंतु ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप योजना असं आलेलं आहे की बरोबर खूप कर्ज असं शेतकऱ्यांचं खूप भलं होतं, परंतु त्यातून कधीही शेतकऱ्याचं भलं झालेलं नाही. जे कर्ज भेटतं ते तुटपुंज होतं. पण भरतानाही आता हे आम्ही 1 लाख रुपये कर्ज जर घेतलं तर आम्ही ज्यावेळेस ते 31 मार्चला भरू ते 1 लाख घेतलं पाहिजे. आमच्याकडनं 1,06,000 रुपये भरून घेतात आणि ते 3-3, 4-4 वर्ष ते पंजाबराव कृषी विद्यापीठाचं जे व्याज माफी येते ती 3-3, 4-4 वर्ष येत पण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं. म्हणून सहकारी संस्थांमार्फत कर्ज वाटप झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं बाबा? योजना आली सरकारची चांगली योजना ही स्वागतार्थच म्हणावी लागेल, परंतु फडणवीस सरकारच्या काळामध्ये 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. परत 3 वर्ष त्यांनी अभ्यासातच गुंतवले. या सरकारनं 2 लाख रुपये कर्ज माफ केलं. 2 लाखाच्या पुढचं अजूनही त्याची काही कार्यवाही होत नाही. त्याच्यामुळं सहकार मोडकळीस येण्याची शक्यता आहे. आणि नोटबंदीनंतर NDC बँक एकदम डबघाईला आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्याने 1 लाख रुपये कर्ज घेतलं त्याला आता 20 आणि 30,000 रुपये जर NDC बँक कर्ज देणार असेल तर लोक शेतकरी वर्ग हा नॅशनल बँकेकडे वर्ग हो राहिला. त्याच्यामुळं सहकार हे याच्यामध्ये म्हणजे मोडकळीच आणण्याचं सरकारचं धोरण आहे का, ही बी एक शंका येते. या फाशा योजना करता आणि कर्जमाफी देतो त्याच्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही आणि त्याच्यामुळे सहकार डबघाईला येण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्य सरकारचा निर्णय हा स्वागतार्ह जरी असला तरी कर्ज देताना जिल्हा बँकेमार्फतच कर्ज देण्यात यावं, कारण नॅशनलाइज बँकांचे नियम शेतकऱ्यांना परवडणारे नाही. अमीन शेख, जागर जनता न्यूज, मनमाड. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी बांधवांनी शहरातील दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत व्यापारी असोसिएशनच्या वतीनं बैठक घेण्यात येऊन कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी बांधवांनी शहरातील दुकानं रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शनिवारी कर्जत शहरातील सर्व व्यापार पेठ पूर्णपणे 1 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाची येऊ घातलेली 3री लाट रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत शहर व्यापारी असोसिएशनने आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माननीय तहसीलदार नानासाहेब आगळे सर व मुख्याधिकारी गोविंदजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनानुसार
या ठिकाणी आज असा निर्णय घेतला, कर्जत शहर व्यापारी असोसिएशनचे सर्व सभासद उद्यापासून आपली दुकानं सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवतील. या संबंधीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलंय. कर्जत शहरातील व्यापार हा सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवणे व तसेच दर आठवड्याला दर शनिवारी शहरातील संपूर्ण व्यापार हा बंद करण्याचा निर्णय एकमताने कर्जत व्यापारी असोसिएशन यांनी या निमित्ताने घेतलेला आहे. निश्चितच या व्यापारी असोसिएशनने घेतलेला हा निर्णय कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कौतुकास्पद असाच आहे. निर्णय घेतलेला आहे की सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त दुकानं सुरू राहतील. पोलीस निरीक्षक आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देखील या संबंधीचं निवेदन देण्यात आलंय. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. अवाजवी फी रद्द करण्यासंदर्भात इंजिनिअरिंग कृती समितीचे खासदार संजय राऊत यांना भेटून त्यांना निवेदन दिलंय. कोरोनाची महाभयंकर परिस्थिती असताना देखील कॉलेज महाविद्यालयांकडून अवाजवी फी वसूल करण्यात येते. आधीच सर्वत्र टाळेबंदी असल्यामुळे प्रत्येक घटकाची आर्थिक परिस्थिती विस्कटलेली असताना देखील त्यातच अवाजवी फी आकारून सर्वसामान्य विद्यार्थी आर्थिक संकटात सापडलाय. इंजिनिअरिंगच्या महाविद्यालय प्रशासनाकडून देखील अतिरिक्त फी आता आकारण्यात येत असून ती रद्द करण्यात यावी, तसंच ट्युशन फीमध्ये 20% सवलत मिळावी या मागणीचं निवेदन आज इंजिनिअरिंग कृती समिती धुळे यांच्या वतीनं खासदार संजय राऊत यांना भेटून देण्यात आलंय. कारण नसताना फी ही विद्यार्थ्यांकडनं गोळा केली जात आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचे जे म्हणजे लेक्चर्स वगैरे चालू आहेत तर हे सगळे ऑनलाईनच चालू आहेत. उलटा ऑनलाईन खर्च त्यांना करावा लागतो सगळ्या गोष्टी, आणि कॉलेजकडनं तीच फी पूर्ण 100% फी ही फीची मागणी होते. तर मग आपल्याला त्या फीमध्ये काहीतरी प्रमाणात सवलत भेटावी, 20% तरी ट्युशन फीमध्ये सवलत भेटावी, किंवा डेव्हलपमेंट फी वगैरे, म्हणजे ज्याचं कारण नाही नसताना ती जी फी घेतली जाते ती फी न घेता विद्यार्थ्यांना त्याच्यात सवलत भेटावी, हीच मागणी आमची आहे. तसं आम्ही संजय राऊतांना सरांना निवेदन दिलेलं आहे. तर मग बघू, म्हणजे ज्यानुसार त्यांनी आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. यावेळेस इंजिनिअरिंग कृती समितीचे निलेश क्षीरसागर, सिद्धेश नासिककर, विनयराज पाटील, ख्याती क्षीरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागेंद्र मोरे, धुळे. याच बातमीबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे, आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय, आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत, आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल, आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे, आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे, आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील, किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नैना, सॅम्पल फ्लॅट नंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. एखादा पक्ष मोठा केव्हा होतो, जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पहचान. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच येत असतं, ते काय आत्ताच असं नाहीये. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600.
आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच
आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कारडा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. एखादा पक्ष मोठा केव्हा होतो, जेव्हा अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हात त्या पक्षाला लागतात. आचारसंहिता, वेळा, लाऊडस्पीकर, सभा, 10ची वेळ वगैरे असं काही नसायचं. साहित्यिकांचा राजकारणाशी संबंध येण्याचा तो कालावधी हा फार दैदिप्यमान होता. त्याग, तपस्या और बलिदान, भाजप की ये पहचान. शिवसेना आपण पुलोदमध्ये घ्यावी. शरद पवारांनी त्यावेळेला शेलक्या शब्दामध्ये शिवसेनेची निर्वचना करून शिवसेना फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, त्यांना पुलोदमध्ये घेण्याची आवश्यकता नाही. पुन्हा हे शिवसेनेचं नाटक तेव्हापासूनच येत असतं, ते काय आत्ताच असं नाहीये. म्हणजे शरद पवार विरोधी पक्षात असताना, भाजप असताना, जनता पार्टी असताना, शेकाप असताना सुद्धा शरद पवारांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता यायची संधी हुकली होती. आणि शरद पवार हे सत्तेसाठीच जन्माला आले असल्यामुळे काही दिवसातच परत ते काँग्रेसमध्ये गेले. ब्रेक नंतर आपलं स्वागत. निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर अजूनही सुरूच आहे. तालुक्यातील भुसे येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या शिकार करताना कैद झालाय. निफाड तालुक्यातील भुसे येथील मोतीराम कचरू सोनवणे यांच्या वस्तीवर काल रात्री 12:11 बिबट्याने घराभोवती असणारे लोखंडी कुंपण ओलांडून कुत्र्याच्या पिलाला अलगद उचलत शिकार केली आहे. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून गोदाकाठ परिसरात नेहमीच बिबट्यांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागतोय. बिबट्याच्या दहशतीमुळे गोदाकाठ परिसरात दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गोदाकाठ परिसरातून आता होते. अनेकदा वन विभागाने या परिसरातून बिबटे जेरबंद केले असले तरी त्यांचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. छत्रपती संभाजी महाराज हे उद्या म्हणजे 12 तारखेला कोपर्डी या ठिकाणी भेट देणार आहे. यावेळी पीडित कुटुंबियांची, ग्रामस्थांची, सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं रणशिंग या ठिकाणाहून फुंकलं जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा कोपर्डीमधून रणशिंग फुंकले जाणार आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 या दिवशी संध्याकाळी बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाज एकत्र येत लाखोंच्या संख्येने राज्यामध्ये शांतता मार्गाने मोर्चा काढण्यात आले आणि येथेच मराठा आरक्षणाची खरी मुहूर्त मेढ रोवली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आलेला असतानाच छत्रपती संभाजी महाराज हे उद्या दिनांक 12 रोजी कोपर्डी या ठिकाणी भेट देणार आहे. यावेळी पीडित कुटुंबियांची तसंच ग्रामस्थांची, सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे रणशिंग या ठिकाणाहून फुंकले जाणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत राज्यातील मराठा समाजाचे सर्व समन्वयक तसंच सर्व मराठा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहे. तरी यावेळी नगर जिल्हा तसंच आसपासच्या जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील बांधव तसंच प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन समन्वयक संजीव भोर पाटील यांनी केलंय. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. तक्रारदार व्यक्तीकडून शेतीची वाटणी पत्रांची नोंद करण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याबाबत अर्जही केला होता. त्यानुसार तलाट्यास आता रंगेहात पकडण्यात आलाय. कर्जत तालुक्यातील गुरुपिंपरी या गावातील शेतीची वाटणी पत्र तयार करून त्या आधारे फेरफार नोंदणी करण्याकरता कामगार तलाठी चंद्रकांत गजा बनसोडे यांनी तक्रारदार व्यक्तीकडून नोंद करण्यासाठी 20,000 रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याबाबत अर्ज केला होता. त्यानुसार 10 जून रोजी पोलिसांनी सापळा रचून 12,000 रुपयांची लाच स्वीकारताना नगर सोलापूर हायवेवर मिरजगाव येथे रंगेहात पकडलाय. लाचखोर तलाठी चंद्रकांत बनसोडे यांच्यावर यापूर्वी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अशाच पद्धतीने लाच घेताना कारवाई झाली होती. जागर जनस्थानसाठी गणेश जेवरे, कर्जत. धुळे जिल्हा रुग्णालयात युवा सेनेमार्फत 5 बायपॅप मशीनचं वाटप करण्यात आलंय. धुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात कहर केला होता. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी पुढील काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकण्याचा देखील इशारा आरोग्य विभागातर्फे देण्यात आलाय. त्यामुळे युवा सेनेच्या वतीनं
तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्फत धुळे जिल्हा रुग्णालयास 5 बायपॅप मशीन देण्यात आले. उपकरणांच्या अभावामुळे कोरोना बाधितांवर उपचार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु संभाव्य कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या दरम्यान उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला व्हेंटिलेटर तसंच बायपॅप या मशीनचा तुटवडा भासू नये यासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आज युवा सेनेमार्फत 5 बायपॅप मशीनचं वाटप करण्यात आले. तसंच आणखी काही दिवसात युवा सेनेमार्फत व्हेंटिलेटरचे देखील वाटप करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी सांगितले. सर्वच यंत्रणा हतबल झाली तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी अतिशय कुशलतेने ही दुसरी लाट थोपवली आणि आपण हतबल होऊ नये, आपली यंत्रणा हतबल होऊ नये यासाठी अजून काही अधिक उपाययोजना करता येतील का? त्यामध्ये बायपॅक मशीन आपल्याकडे कमी असतील आणि म्हणून आदित्य साहेबांनी देखील या ठिकाणी लक्ष घालून आज बायपॅक मशीन या ठिकाणी दिलेली आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील काही भागात जोरदार तर काही भागात अतिजोरदार पावसाचं आगमन झालंय. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र असं असलं तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे सोयाबीन बियाणांच्या वाढलेल्या किमती व सततच्या नापिकीमुळे अभावी बियाणं, रासायनिक खतं यांच्या खरेदीची चिंता आता कायम आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये शहरासह विविध भागात दमदार पावसाचं आगमन झालंय. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस बरसलाय. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस झाल्याचं व्यक्त करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागतींमधल्या काळातील हा पहिलाच दमदार पाऊस असल्यानं शेवटच्या टप्प्यातील मशागत करायला पुरेसा वेळ मिळणार नसल्याचं शेतकरी व्यक्त करतात. हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार विदर्भात 14 जूनपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचं व्यक्त करण्यात येतंय. 15 जून ते 20 जून या काळात पेरणी प्रक्रिया संपुष्टात येणार आहे असे संकेतही दर्शवले. असं असलं तरी अनेक शेतकरी सततच्या नापिकीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्येपोटी बियाणे खरेदीसाठी भांडवल उपलब्ध नसल्यानं तुर्तास खरेदीची चिंता त्यांची कायम आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती विनाच पेरणी करावी लागणार की काय अशी भीती तालुक्यातील शेतकरी व्यक्त करतात. तालुक्यात बियाणे खरेदीला काही प्रमाणात वेग आलाय. मात्र सततच्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या काही शेतकऱ्यांपुढे अजूनही बियाणे खरेदीचं सांकेतिक कोडं असून ते आता सोडवायचं तरी कसं असा सवालही जागर जनस्थानशी बोलताना या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पाणी गिनी भरपूर पद्धतशीर झाला, पण अडचणी एक अशी आली सर की आता बी भरण्याची एवढी खतरनाक परिस्थिती निर्माण झाली. जे बॅग 2800-2900 रुपयाला जे 15 महिन्याच्या अगोदर भेटत होती त्या बॅगेच्या 3300 रुपये 3500 रुपये द्यावं लागतं. आज रोजी शेतकऱ्याजवळ पैसा नसल्यामुळे लोक भरपूर अडचणीत आहे. आमच्या गावामध्ये तर समजा कमीत कमी 25-30% लोकांना फक्त बियाणं आणलं, बाकीचे लोक तसे आहे. अडचणच भरपूर चालली. आता विशेष म्हणजे महत्त्वाचा मुद्दा बोलायचा, ज्यावेळेस शेतकऱ्याला बियाणं विकत घ्यायचं नव्हतं त्यावेळेस तुम्ही 4000 रुपये भाव ठेवला आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला बियाणं विकत घ्यायचं होतं त्यावेळेस तुम्ही 8 ते 7000 रुपये भाव ठेवला. मग यातनी फायदा कोणाचा होऊ राहिला, व्यापाऱ्याचा किंवा शेतकऱ्याचा? हां, आज शेतकरी भयानक अडचणीत असल्यामुळे कसं पाणी भरपूर झालं, सगळा आनंद भरपूर आहे. पण या पैशामुळं याच्यामुळं सगळे लोक असे आवरून आलेले आहे. अशातच गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन बियाण्याच्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या किमतीचाही अतिरिक्त बोजा आता शेतकरी वर्गावर पडणार आहे. वाजवी दरात मिळणारं महाबीज कंपनीच्या बियाण्यांची टंचाई संबंधित कृषी केंद्रावर स्पष्ट जाणवते. जागर जनस्थानसाठी गोपाल ठग, मूर्तिजापूर. वर्षभरापासून सुनसान झालेली खेळांची मैदानं आता गजबजू लागली आहे. पिंपळगाव बसवंत येथील हायस्कूल मैदान येथे खेळाडू, व्यायामपट्टू, वॉकिंग करण्यासाठी नागरिकांनी मैदानावर पुन्हा गर्दी केल्यानं मैदान फुललेले दिसत आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिम, मंदिरं आणि इतर सार्वजनिक उपक्रमांवर जवळजवळ वर्षभर बंदी होती. आता मात्र सरकारनं अनेक बंधनं शिथिल केल्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील हायस्कूल मैदानावर खेळाडू, व्यायामपटू, वॉकिंग करणारे नागरिक सकाळ संध्याकाळी येत आहेत. खेळण्याचा आणि फिरण्याचा आनंद घेत आहेत. स्वच्छ आणि मोकळी हवा मिळत असल्यामुळे नागरिकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय. तरुण खेळाडू आता दररोज क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. व्यायाम, खेळ, धावणं, फिरणं यामुळे आरोग्य चांगलं राहतं.
म्हणून कोरोना आणि लॉकडाऊन पूर्वी पिंपळगाव हायस्कूलचं मैदान सकाळ संध्याकाळ मैदानी खेळ खेळणाऱ्या आणि फिरण्याचा आणि व्यायाम करणाऱ्या नागरिकांमुळे फुलून जात होतं. मात्र मध्ये काही काळ यात खंड पडला होता. आता खेळण्या फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी परवानगी मिळाल्यानं खेळाडू नागरिकांची पावलं पुन्हा मैदानाकडे वळली आहेत. की तरुणांनी किंवा सगळ्याच मुलांनी तरुणांनी कॉलेजच्या मुलींनी मैदानावर भरपूर व्यायाम केला पाहिजे. कोणताही खेळ खेळा, पण ज्याच्यामध्ये घाम निघाला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. मग तुम्ही हँडबॉल खेळा, हँडबॉल, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी, खो खो हे खेळ खेळा तुम्ही. हे जर खेळ तुम्ही खेळले तर तुमचा शारीरिक किंवा फिजिकल फिटनेस हा खूप चांगला राहील आणि तुम्हाला कोरोनासारखे कुठलेही आजार होणार नाही. तेव्हा आजार होऊ नये यासाठी व्यायाम करा, मेहनत करा आणि आजार झाल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच त्याची काळजी घ्या. म्हणून प्रत्येकाने व्यायाम करावा, खेळ खेळावे आणि स्वतःची शारीरिक प्रकृती एकदम उत्तम ठेवावी अशा प्रकारची असं मला वाटतं आणि तेच मला सांगायचं. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.